आपल्या ओम भैयाच्या घरी गेल्यावरती बघू आपण कोण नाराज आहे कोण खुश आहे म्हणून. ओम भैया तर खूप खुश आहे आणि कोमलचा सुद्धा मला चेहरा खूप खुश दिसलेला आहे व्हिडिओ कॉलमध्ये. पण कारण की आता मला सुद्धा बहीण नाही आहे, माझ्या परीसुद्धा बहीण झाली. बरं झाली, उलट चांगलं झालं, ही गोष्ट चांगली. तर नमस्कार सगळ्याला. तर आम्ही आता गावाला इथं आणि आम्हाला इथं गाडीच लागायला नाही. आता तुम्हाला तर माहिती आपल्या कोमलला मुलगी झाली ना, तिथे पाहायचं जायचं आणि तिथं सिजर तिथं झालेलं आहे म्हणून बघू शकता इतकी गर्दी आहे इकडं. आणि थोडा आवाज येतो तुम्हाला, पण इथं गाड्याच नाही आहे. आता कवर थांबणं पडतं काय सांगा. आणि मी तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपली आत्या येणारे सोबत. तर माझी जाऊबाई आहे ना देराणी, तर त्या गेलेल्या आहे त्यांच्या माहेरी. तर मग मी मामाला चाललं सोबत, कारण की मुली घरी ना म्हणून. आणि थोडा आवाज बी येत असेल तुम्हाला इथं, तर थोडंसं मी इकडं होऊन जाते कारण की खूप आवाज यायला इथं गाडीचा, म्हणजे ते भोंग्यामध्ये बोलायला लागली म्हणून. आणि असं काय आहे इकडं, खूप वातावरण हे आहे बघू शकता तुम्ही. तर दादा येणारे आम्हाला न्यायला जालन्यामध्ये, ती गाडी घेऊन येतीनच. तर मला चला थोडंसं व्हिडिओ शूट करू द्या. आणि आम्हाला कोमलला सुद्धा खायला घेऊन जायचं थोडंसं, मला काही ना काही घेऊन जाऊ खायला, कारण की शिजर व्हायला म्हणून. आणि तिला काही चालत बी नाही आहे. तर मला पपई घेऊन जाऊ आणि आपल्या भैयाचं सुद्धा तोंड गोड करूया, कारण की त्याला दुसरी मुलगी झाली ना म्हणून. आणि तो खूप खुश आहे याच्यासाठी. तर आता पाहू आपली गाडी लागते की लागतं आपल्याला. आणि जशी गाडी लागली तशी आपण लगेच इथून झोपूया. आणि आवाज खूप यायला इकडं, तरी मला थोडंसं व्हिडिओ शूट करूया आणि हे करूया, कारण की खूप गोंधळ इथं आणि गर्दा आहे खूप सारी इकडं. असं वातावरणच आहे. आणि आपली परी आहे, ती परीचं वाट बघायला आमची आत्या आली का. म्हणलं चला. आणि इथे हे कोणतं हे आहे ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही की आम्ही कोणत्या बस स्टँडवर थांबेले म्हणून. वातावरण म्हणजे ऊन बी खूप तपा लागलं. आणि रुद्रची आवाज तिकडे गाडी कशी उभा आहे, गाडीची वाट पाहायला येते. तर म्हणलं चला थोडंसं शूट घेऊया व्हिडिओ, कारण की गाडीची वाट पाहायला चालू आहे म्हणूनच. आणि सोनलचे पप्पा नाही आले, त्यांना वावरात काही काम होतं म्हणून त्यांना आणलं नाही सोबत. तर ते येतीनच, सध्या नाही, बारशे आले. आणि जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला परीला डाग करणं आहे, म्हणजे परीच्या बहिणीला डाग करणं आहे. म्हणजे डाग म्हणतो مثلا डाग त्याला म्हणता आमच्याकडे भांडं करणं आहे. तर काय करा तुम्ही व्हिडिओ बघितला असणार, तुमच्या दाजी म्हणता काय ते करायचे आपल्या बाळाले, लहान बाळाले. तर म्हणलं करूया चला. तर सांगा आम्हाला कोणचं बस स्टँड येतं. तर आम्ही तर थांबेले, कदाचित येतील मी ते बघू आता आपण कधी येत आता, कारण की गाडी इथून आम्हाला लागणार आहे. दादा म्हणे आम्ही तिथे येऊ म्हणे, इथून काय गाडी लागणार नाही आम्हाला. तर मला चला. आणि कोमलसाठी आपण पपई घेऊया इकत, जिलंबीसुद्धा घ्यायची आहे. पहिले जसं कोमलला साडीसुद्धा घ्यायची होती मला, पण सध्या साडी काही घेत नाही, कारण की सध्या ती अजून आराम करायची गरज तिला म्हणून. तर म्हणजे तिच्या बारशाच्या कॅप साडी घेऊन जाऊया. आणि आपल्या रोहिणीची तब्येत कशी आहे ते सुद्धा पाहूया, कारण की तिलाही दिवस म्हणजे तिची बी आता हे झालं ना म्हणून. आणि जीवाच्या बाईला काही बी खा वाटतं, पण पपई तिला चालत नाही. तिच्यासाठी काय घ्या, तिच्यासाठी म्हणलं तिला विचारूया आणि तेव्हाच तिला आणालो आपण, कारण की तिच्या आवड निवडी ना, तिला आंबट चिंबट खूप आवडतं ना. तर पाहू आता काही भेटतं का नाही आंबट चिंबट. आणि असं होतं की बा आंबट चिंबट खाल्लं आणि खोकला कधी आला तर म्हणे की बाय नव्हतं चाललं, म्हणून म्हणलं तिच्यासाठी तिला विचारू आणि तिला ते आवडीचेच आपण घेऊन जाऊ. इथं तर पेढा काही भेटतो इथं, म्हणजे ज्याला पेढा भेटतो, पण तो आपण आणतो की तो त्यांना आवडत नाही. तर मी ओम भैयालाच पैसे दिले आणि त्यालाच आणायला लावीन, म्हणलं तू चालजो. बाकी कोमलची सुट्टी होणारच आहे, सुट्टी झाली की मला डायरेक्ट दवाखान्यात जाऊ आपण, पण दवाखान्यात काही हे होणार नाही. आणि इथं खूपच आरडावरडा आहे बघू शकता तुम्ही, असं काही आहे इकडं. आणि ऊन बी खूप तपा लागलेलं आहे मरणाचं. तुमच्याकडं पाणी गिनी पडलं की नाही सांगा. आमच्या इकडं म्हणजे आमच्या इच्छापूरले तर आभाळ यायले मरणाचं तिकडं. आणि इथं पाकिट ऊन तापा लागलं, खूप गरमास करायला. आम्ही सकाळची नाही गेले 8 वाजेची. आणि नाश्ता बी नव्हता केला आम्ही ना, तो आधी आम्ही चिखलीमध्ये नाश्ता केला आम्ही ना. चला चिखली थोडंफार खाऊन घेऊयात. आणि माझा आहे सोमवार, तर मला तर काही चालत नाही. तर मामाने कचोरी आणून खाल्ल्या. बाकी रुद्रला मला पुढे आणून दिला त्यांनी, म्हणलं म्हणजे फराळाचं तेच आम्ही खाल्लं. आणि बाकी काही नाही, व्हिडिओमध्ये आधीच आहे की आम्ही चाललो, घरी गेल्यावर नक्की मी भेटीनच. आणि आपल्या कोमलची ओळखसुद्धा तुम्हाला करून देईन. आणि थोडं आवाज देत असेल तर सांभाळून घ्या, कारण खूप आवाज यायला इथं. तर चला आता मी पाहते आमची गाडी आली का. तर दादा येणारे बस स्टँडवरती न्यायला आम्हाला. आणि आम्ही आहे जर तुम्हाला सांगते मी आता, पण जाऊ दे आता काही सांगत नाही, जवळच आहे आम्ही. आणि दादा येणारे आम्हाला न्यायला. आणि थोडा आवाज देत असेल तर ओळखा बरं, आम्ही पुढे येतो, आम्ही जवळच आहे जालन्याच्या, जास्त लांब नाही आहे.
म्हणून ओळखा आम्ही कुठे येतं सगळेजण कमेंट करून सांगा मला. आणि रुद्र आणि रुद्रच्या आबा मला हाका मारायला तिकडं ये म्हणून इकडं, तर मला आलेच म्हणलं 2 मिनिटं शूट घेऊ द्या. आणि याच्यावर थोडासा रुद्रच्या पप्पाचा सुद्धा फोन यायला लागला म्हणून थोडा आवाज तुम्हाला कमी राहील, कारण त्यांनी विचारत असते मला पुढे काय तर. आणि सकाळपासून निघालं थोडा जीव सारा गलाटून गेला, तुम्हाला चेहरासुद्धा उतरेल दिसत असणार आहे. आता साहजिक आहे सगळ्याचंच असंच कारण आहे म्हणून थोडंच उभा आहे ते. आणि रुद्रचं सुद्धा बसू कंबर दुखून आली अशी, कारण की आमचा प्रवास खूप लांब आहे. याच्याकरता आम्ही येत नाही इथं सदागडी आता तुम्ही सांगते आत्ताच येऊन गेले, पण मग कामानिमित्तानंच येणं पडतं. मी आतासुद्धा म्हणत होते की मी 12 दिला येईन म्हणून, पण आपल्या ओम भैयाचा वांदा चालू होता की एकदा भेटायला म्हणे कोमलच्या, तर म्हणलं बरं. आणि अजून इथं सांगते आम्हाला काही परीचा आठ नाही आहे, परीच्या बहीणचा काही आठ नाही आहे. आमची जशी परी लाडकी आहे तशी तीसुद्धा लाडकी आहे. आणि मला खूप हे वाटायला लागलं, कारण की माझ्या भावाले दुसरी मुलगी झाली म्हणून आणि त्यांनी ते हे केलं म्हणून, कारण की आता मलासुद्धा बहीण नाही आहे, माझ्या परीसुद्धा बहीण झाली. बरं झाली, उलट चांगलं झालं, ही गोष्ट चांगली आहे. आता तुम्ही म्हणाल ताई की तुम्ही पैंज हरलेला आहे, तर तसं काही नाही आहे. मी काय पैशाचं हे नाही आहे, कारण की तुम्ही सगळ्यांना कमेंट केल्या मला ताई की मुलगी झालेली आहे आणि तू पैंज हारली, तसं बोली केली होती तशी, तर मला काही वाटत नाही. आणि अजून असं म्हणसाल तुम्ही की ताई तुम्ही मुलगा म्हणला होता आणि मुलगी झाली होती, तर तसं काही नाही आहे. जसं मला अनुभव होता तसंच मी कोमलचं पोट पाहूनच म्हणलं होतं की ना मुलगा होईन म्हणून, पण ते म्हणताना देवाने दिलं आणि त्याने घेतलं अशी गोष्ट आहे. साहजिक आहे, हे काही मनावर धरायची गोष्ट नाही आहे, कारण की जे देवाने दिलं तेच घेणं पडतं, ते काय आपल्या हातात नाही आहे. आणि चला आता आमची गाडीसुद्धा आलेली आहे, आता आम्ही बसतो गाडीमध्ये. आणि आता दादा न्यायला आले, दादा तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमध्ये. आणि आता आपण जिलेबी पपई आणि आपल्या रोहिणीसाठी काय घेऊ खायले, पण काय घ्या म्हणून समजार नाही, तर जाम गिम असले तर घेईन मी, कारण की तिला आवडतं ना जाम. पण असं वाटतं की आपण जाम घ्या तिला खोकला आला तर काय करा, हेच कारण आहे. आणि वातावरण पहा किती ऊन तपा लागलं, खूप घाम यायला आलेला आहे आणि खूपच उष्णता आहे इकडं. ते दोघंजण हाका मारायला लागले मला, तर आता मी जाते. व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करणार, व्हिडिओ एवढंच करणार आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा. आता मी घरी गेले की लगेच व्हिडिओ घेईन आणि तुम्हाला कोमलची सुद्धा भेटी घेईन आणि आपल्या लहान बाबूची सुद्धा. आणि त्याचं नाव आम्ही काहीतरी सोचलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा की आम्ही आमच्या बाळाचं नाव काय ठेवा म्हणून. आणि असं नाव सांगा की दोघी बहिणीचं नाव एकाच अक्षराने येईन असं नाव सांगा, कारण की दोघीला बी सारखेच हाका मारला गेलं पाहिजे. असं जसं सानू रानू सोनू असं म्हणजे एकच तिघी बहिणीचे नाव ठेवले, तसं तुम्ही एखादं असं नाव चूज करा की त्याच्यामध्ये परी आणि परीच्या बहिणीचं नावसुद्धा एकच येईल. एवढं कमेंट करून मला सांगा तुम्ही. आणि मी कोण्या भाषेवरती उभे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर चला मग आता लय उशीर व्हायला, कारण की ऊन बी तापा लागला, आमची गाडीसुद्धा यायचा टाईम झालेला आहे. आणि मामा आणि रुदू हाका मारला मला, आम्ही दोघं सासू वायरच आलेले आहे, तर ते पाहा लागले माझ्याकडे येते की नाही येत म्हणून. तर मला चला जाऊया. आणि घरी गेली की तुमच्या मला भेटतेच मी. आणि अजून किती टाईम होतं काय सांगा, कारण की आता सध्या गाडी लागेल, टाईम झाला यायचा गाडी यायचा. तर घरी गेली घरचा शूट घेईनच मी थोडाफार आणि तुम्हाला सगळ्याची भेट करून देईन, कारण की आत्यासुद्धा येईल आपल्या घरी. आत्याला 2-3 दिवस झाली यायला, पण मी आज चाललेले. आणि उद्याची 5वी आहे, तर 5वीचा सुद्धा शूट घेईन. आणि 5वीला काय काय करतात ते सुद्धा तुम्हाला सांगेन. आणि आमच्या इकडे काय करतात ते सांगेन. आणि आईच्या इकडे काय करता हे सुद्धा सांगेन, कारण की गावगावची पद्धत आहे ना, अलग अलग हे करायचं म्हणून, तेच कारण. आणि सगळे इकडे तिकडे पाहायला लागले की बाई काय बोलायला लागली म्हणून. वातावरण म्हणजे मी इथं तुमच्याशी व्हिडिओ कॉल म्हणजे याच्यावर बोलायला लागले ना, म्हणून ह्या काय करता म्हणून थोडंसं मला हे व्हायला लागलं. आणि तुमचे म्हणजे रुद्र आणि मामा म्हणजे माझे सासरे ते मला पाहायला आले तिथून, तिथं होतं की नाही होत म्हणून. तर चला मग आता गाडी आली आमची, तर गाडीत बसते मी, थोडंसं गाडीत बोलूया आपण. आणि तिकडंसुद्धा शूट घेईन मी. आणि अजून काय मत आहे तुमचं मला कमेंट करून सांगा. आणि हां, मी आज स्वीकार करते की मी ही पैंज हारलेली आहे आणि मला याचा काहीच वाटणार नाही आहे, कारण की मला दुसरी भाषा झाली, मी तेवढीच खुश आहे आणि नाराज काहीच नाही आहे. आता आपल्या ओम भैयाच्या घरी गेल्यावरती बघू आपण कोण नाराज आहे कोण खुश आहे म्हणून. ओम भैया तर खूप खुश आहे आणि कोमलचा सुद्धा मला चेहरा खूपशीच दिसलेला आहे व्हिडिओ कॉलमध्ये. पण आता आईचं काय म्हणणं आहे ते पाहू, आईचं आणि आईच्या कोमलच्या मम्मीचं. चला मग.